बाळासाहेब आरगा सरपंच, त्यांनी अर्ज लिहिला. काय अर्ज लिहिला का? पत्राचा विषय काय होता? भालगावातील कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत. खाली स्पष्टीकरण काय दिलं होतं? भालगावमध्ये काय खूप कुत्रे झाले बघा. ते कुत्रे काय करू राहिले? कोणाला लाईट असतात त्या, कोणावरही भुका त्या. तिथे इन्स्पेक्टर जरा बुद्धिमान होते. लगेच निर्णय बघा काय निर्णय केला माहितीये का? त्यांनी 2 पोलिसांना आदेश केला, भालगावामध्ये जा म्हणे. मी तुम्हाला 2 गोळे डबे देतो, बघा भाकरी जमा करायची, भाकरीचे तुकडे तुकडे बनवायचे, प्रत्येक तुकड्यामध्ये काय टाकायचं? 1 गोळी. आणि चौकामध्ये काय करायचं? उभं राहायचं, त्याला तो तुकडा टाकायचा गोळी घातलेला. त्या चौकात ते दोन्ही पोलीस हजर झाले आणि त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली बघा. तुझं समोर येऊ लागलं बघा एक एक. आणि आल्यानंतर ते पोलीस काय करायचे? त्याला गोळी घातलेला तुकडा भाकरीला. ते कुत्रं काय करायचं? खायचं. आणि पुढे थोडं पुढे गेलं काय करायचं? असा आवाज टपकन भरून पडायचं बरं का. असं करता काय झालं? एक बघा पट्ट्यावाला कुत्र्याला पट्ट्यावाला कुत्रा आल्यानंतर तो नवा पोलीस त्यांनी काय केलं? पट्ट्यावाला कुत्र्याला सुद्धा काय केलं? भाकरी टाकायला सुरुवात केली बघा ती गोळी घातलेला तुकडा. हे पाहिलं जुन्या पोलिसांनी. लगेच त्यांनी बघा त्याला थांब म्हणजे जरा टाकू नको म्हणे का. आणि ते बघा रागावला त्या नव्या पोलिसावर. ज्यावेळेला नव्याने विचारलं की तुम्ही का रागावला तेवढे? बघ म्हणे हा कुत्रा कसा आहे? कुत्रा पट्ट्यावाला आहे. पट्ट्यावाला ती अर्थी याला कोण आहे? धनी मालक आहे. कोण आहे? तर धनी मालक असलेल्या कुत्र्याला तुझा तुकडा टाकला, ते कुत्रं मेलं, त्याचं मालक तुझ्या काय करी म्हणे? केस काय करी? मग कोणता कुत्रा वाचला? पट्ट्यावाला. मनुष्याजवळ का गुरु वाचून जीवन कसं माहितीये का? 000.